रन काढायच्यात. त्यानंतर जर पाहिलं तर इकडला पॉवर प्ले हे सुद्धा भल्याभल्यांना जमतं किंवा जमतही नाही. कधी कधी असं होतं जास्तीत जास्त चौकार जातात, कधी कधी असं होतं एक चौकार देखील जात नाही, मिडन ओव्हर सुद्धा जाते. हे देखील पाहायला मिळतं. इकडल्या प्रेक्षकांचा देखील आवाज हे देखील एक नेहमीचा चर्चेचा विषय असतो. सुरुवातीपासून प्रेक्षकांचा आवाज, टाळ्यांचा गजर हा नक्कीच क्रिकेटच्या एका वेगळ्या दुनियेमध्ये सागर घेऊन जातो. त्यातल्या त्यात लाईव्ह कव्हरेज युट्यूबला सुद्धा रेकॉर्ड ब्रेक प्रेक्षकांची गर्दी याच ठिकाणी पाहायला मिळत असते आपल्याला. मैदानात सुद्धा गर्दी, युट्यूबला सुद्धा गर्दी. नक्कीच. आणि मागील 3-4 वर्षामध्ये आपण महिलांना पण इथे म्हणजे प्राधान्य दिलंय. महिलांसाठी पण खूप चांगल्या मॅचेस पाहायला मिळतात आणि महाराष्ट्रातील विविध भागातून महिला भगिनी पण ही टुर्नामेंट खेळण्यासाठी आवर्जून येत असतात. त्यानंतर ओव्हर 40 अगदी ज्यांचे वय 40 होऊन गेले ते पण सर्व लेजंड धुरंधर इकडे खेळताना पाहायला मिळतील. पुढील 5 दिवस 56 संघ इकडे खेळताना मिळतील. जवळपास एक 600 खेळाडू इकडे खेळताना पाहायला मिळतील. आज पहिला दिवस आहे. थोडाच वेळात उद्घाटनाचा कार्यक्रम आपण सुरुवात करणार आहोत. हो, थोड्याच वेळात आपण या स्पर्धेच्या उद्घाटनाकडे तर जाणार आहोत. परंतु दिग्गजांना पाहणार आहोत ओव्हर 40च्या स्वरूपात. आमच्या भगिनी खेळताना पाहायला मिळतील वुमन्स क्रिकेटच्या स्वरूपात आणि व्यावसायिक गटातील 32 टीम. परंतु माझ्यामध्ये जसा फॉर्म पडतो ना, लगेच मला वाटतं काही तासात 50 टीमचे फोन येत असतील कमीत कमी की आम्हाला एंट्री द्या. आता त्यातला मी सुद्धा एक होतो. नक्कीच. आणि सर्वांनाच फोन येतात की वाय चषकला एंट्री पाहिजे, बट वाय चषकला एंट्री ज्यांनाच मिळते जे चांगलं क्रिकेट मुंबईत खेळतात, महाराष्ट्रात खेळतात, ज्या टीम्सने आपल्या स्थानिक क्रिकेट चांगलं खेळलंय, स्टेशन वाईज क्रिकेट चांगलं खेळलंय, खुल्या गटात 1-2 मॅचेस चांगल्या खेळल्यात, त्यांना एंट्री मिळते. आणि विविध आता आमचा प्रयत्न आहे की सर्व जिल्ह्यातील तालुक्यातून खेळाडू आले, म्हणजे एक उरणचा संघ खेळतोय, असे लांबून लांबून पण संघ इकडे आले पाहिजे. जिकडे जिकडे अंडरआर्म क्रिकेट आहे तिकडचे संघ इकडे आले हो, पाहिजे. प्रत्येकाला आतुरता असतेच या स्पर्धेची. कोणी महाडवरून, कोणी पेणवरून, कोणी श्रीवर्धनवरून, कोणी राजापूर, लांजा, रत्नागिरी, अगदी मालवण पर्यंत या स्पर्धेचं लोण पसरलेलं पाहायला मिळतं. या स्पर्धेची कीर्ती पाहायला मिळते आणि म्हणूनच प्रत्येकाला इकडे खेळायचं असतं. या मानाच्या, या प्रतिष्ठेच्या स्पर्धेला वायकट्टा. तर काही क्षणातच दोन्ही टीमला विनंती असेल, आपण आता खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे. प्रोलिंगची टीम सज्ज आहे, आयोजक मंगेश नारकर मित्रमंडळाची टीम सज्ज आहे. आपणही सज्ज होऊयात काही क्षणातच या स्पर्धेसाठी.
हॅलो हॅलो चेक टेस्ट हॅलो हॅलो
सुनीलजी मोरे साहेबांचं देखील या ठिकाणी काही क्षणातच आगमन होत आहे. नक्कीच थोड्याच वेळात आपण या कार्यक्रमाचा शुभारंभ करत आहोत. आज सर्व मुंबई आणि महाराष्ट्राला या क्रीडा स्पर्धेची अगदी चाहूल लागली होती की कधी क्रीडा स्पर्धा, आणि आपण सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी. जय शिवाजी. हिंदू हृदय सम्राट श्रीमान शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या देखील पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला जातोय. या मानाच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये RM रेम्बो नावाचा संघ ज्यानेवर मुंबईवर राज्य केलं, याच परिसरातून आला आणि गेली 15 वर्ष महाराष्ट्राला अंडाराम क्रिकेटची ही लोकप्रिय स्पर्धा लाभली आहे. अमयजी घोले साहेबांचे या ठिकाणी आगमन झालंय, सर्व दिग्गजांचं आगमन झालंय आणि आता सुरुवात होईल या भव्य दिव्य सोहळ्याला, ज्याची अख्खी मुंबई आणि अख्खा महाराष्ट्र वाट पाहतोय. वाय चषक कधी सुरू होणार, वाय कट्टा आपली मानाची स्पर्धा आता काही क्षणातच आपल्या भेटीला येते. नक्कीच दोन्ही टीम्स आपण पण तयार राहायचं आहे. आपण सर्वप्रथम खेळपट्टीचं पूजन देखील केलं जाईल आणि आपण इकडे श्रद्धांजली देखील वाहणार आहोत. आज मंगेश नारकर आपल्यामध्ये नाही आहेत, स्वर्गीय मंगेश नारकर. त्याचबरोबर आमचे मित्र मिलिंद सुधाकर परब यांच्यासाठी देखील आपण इकडे श्रद्धांजली वाहणार आहोत. सर्व एंट्री करत आहोत आपण, दोन्ही टीम्स आपण मैदानाच्या आतमध्ये, आणि सर्व आमचे मान्यवर आलेले, सर्व आमचे निष्ठावंत शिवसैनिक अमयजी घोले आणि त्याचबरोबर सर्व त्यांचे निष्ठावंत शिवसैनिक, आपलं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. जय महाराष्ट्र. आज पहिली मॅच, एका साईडला आदित्य सत्यविनायक कामोटे आणि एका साईडला जम्बो चुनाभट्टी, अशी ही जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या मॅचचा आपण टॉस देखील करणार आहोत आणि आज आपल्या समवेत या क्रीडा स्पर्धेचे भाग्यविधाते अमयजी घोले साहेब आणि सर्व आलेले निष्ठावंत शिवसैनिक, सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. आगमन या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. दोन्ही संघ अख्खा महाराष्ट्र वाट पाहतोय या वर्षीचा वाय चषक कोण जिंकणार. गेली 2 वर्ष बाजी मारली, हॅट्रिकच्या तयारीमध्ये आहे सत्यविनायक, तर त्यांना रोखणार कोण हाही प्रश्न आहे. तर या ठिकाणी आगमन होत आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे माजी समिती अध्यक्ष, युवा सेना सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य, आपल्या सगळ्यांचे लाडके नगरसेवक अमयजी घोले साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दोन्ही टीम सज्ज होत आहेत. हॅलो, 2 मिनिटं आपण श्रद्धांजली वाहणार आहोत. आज स्वर्गीय मंगेशजी नारकर आणि आमचे सर्वांचे लाडके मित्र मिलिंद सुधाकर परब आज आपल्यामध्ये नाही आहेत, आणि या परिसरातील आज सर्व रहिवासी जे आज आपल्यातून निघून गेलेत, सहकार नगर ह्या परिसरातील, त्यांच्यासाठी देखील श्रद्धांजली वाहणार आहोत. आणि त्यानंतर मागील 2 वर्ष जो खेळाडू ही क्रीडा स्पर्धा खेळला आज आपल्यामध्ये नाहीये, अगदी अर्नाळा त्या परिसरातील एक जबरदस्त खेळाडू जयेश घरत, त्याच्यासाठी देखील आपण 2 मिनिटं इथे श्रद्धांजली वाहणार आहोत. तरी सर्व खेळाडूंना विनंती करेल की आपण 2 मिनिटं आपल्या कॅप्स रिमूव्ह करायचे आणि 2 मिनिटं सर्वांनी श्रद्धांजलीसाठी उभं राहायचं आहे. सर्व रहिवाशांना देखील विनंती करेल की आपण देखील जिकडे आहेत तिकडे उभे राहा. धन्यवाद. ओम शांती. हा, आता म्हणजे लास्ट इयरच आपण डिक्लेअर केलं होतं जी टीम चॅम्पियन होईल ती पहिली मॅच खेळणार आहे. सो आता आपण ट्रॉफी घेऊन यायचं आकाश, आणि आकाशची ट्रॉफी इकडे घेऊन आले, त्यानंतर टॉस केला जाईल. आकाश गुराव आमचे कॅमेरामॅन, तिकडे आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे. सो गतवर्षी जबरदस्त खेळ करत असताना आपण पाहिलं तर आदित्य सत्यविनायक कामोटे बॅक टू बॅक 2 वर्ष अमयदा त्या लोकांनी फायनल मारली आहे. यावर्षी त्यांचं हॅट्रिक आहे आणि हॅट्रिक कुणी मारलेली नाहीये. यस, असलपणे 5 वेळा स्पर्धा जिंकली आहे, परंतु हॅट्रिक नाही झाली आहे. आणि यावर्षी सत्यविनायक कामोटे हा संघ चांगलाच बहरात आहे. नुकतीच सिद्धी पॅकर्सची स्पर्धा देखील या ठिकाणी जिंकून आलेली आहेत. खास या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी कोमलताईंचं देखील इकडे आगमन होत आहे. हार्दिक असं स्वागत असेल. भव्य दिव्य सोहळा, आणि या वर्षी सुद्धा ही ट्रॉफी मला न्यायची आहे. जणू काही आकाश इकडे सांगत नाहीयेत ना,
2 वर्ष नेली आहे, तिसऱ्याही वर्षी नेणार आहे. परंतु आकाश आणखी 31 संघ आहेत, ते म्हणत असतील तुला तिसऱ्या वर्षी तर आम्ही जिंकून देणार नाहीये. सगळ्यांना उत्कंठा आहे. सागर. नक्कीच, आणि बॅक टू बॅक 2 वर्ष त्यांनी चॅम्पियन झालेत, पण या वर्षी तिसरं वर्ष कोण जिंकेल सर्वांचं लक्ष असणार आहे. आपण खेळपट्टीचं पूजन केलं जाईल आणि आज अरुण घोले साहेब आणि सर्व आमचे निष्ठावंत शिवसैनिक आज इकडे उपस्थित आहेत. संपूर्ण मंगेश नारकर मित्रमंडळ, मग संदीपजी कवळे आणि त्यांचे सर्व मित्र परिवार या क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिला गेलाय. दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी या स्पर्धेचं खेळपट्टीचं पूजन केलं जाईल. सर्वप्रथम कोमलताई, आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. उद्या महिलांचे संकेत, तर उद्या आपण आवर्जून संध्याकाळी या. सर्व आमच्या महिला भगिनी देखील उपस्थित आहेत आणि मुंबई आणि महाराष्ट्रातील महिला भगिनींसाठी पण ही आवडती क्रीडा स्पर्धा आहे. प्रत्येक महिलांच्या इंटरव्ह्यू मध्ये आपण पाहिलं की आम्हाला देखील ही क्रीडा स्पर्धा खेळायची आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 15वं वर्ष आहे आणि या 15व्या वर्षाची देखील एक यशस्वी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळावी, असं त्या निमित्ताने इकडे खेळपट्टीचं पूजन केलं जाईल. गणरायाच्या चरणी प्रार्थना देखील करू. या स्पर्धेने खूप सारे कीर्तिमान केलेत, या स्पर्धेने खूप साऱ्या खेळाडूंना नावलौकिक दिलाय आणि याही वर्षी मात्र गर्दीचे विक्रम तर मोडणार आहे. त्याचबरोबर या एक यशस्वी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे आपण पाहणार आहोत आणि हेच या ठिकाणी गणरायाच्या चरणी प्रार्थना देखील आम्ही करू. हे 15वं पर्व ज्याच्यावर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, वाय चषक, वाय कट्टा, ही मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आणि पट्टीचं पूजन या ठिकाणी केलं जात आहे, यष्टांचं पूजन केलं जात आहे. हा सांगितलं किरणला. दिग्गज खेळाडू म्हणजे रेम्बोचे नायक राहिलेले दीपक पाटील सर या ठिकाणी त्यांच्या वतीने अजय राऊत. लाव 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 लाव. धन्यवाद. येस, रेम्बोचे आणखीन एक नायक उल्हास पाटील सर, ते आज आपल्यात नाही आहेत. परंतु ज्या वेळेला सर महाराष्ट्र, परंतु महाराष्ट्रातील पहिला असा संघ ज्याने अख्ख्या मुंबई महाराष्ट्र राज्य केलं, नो डाऊट रेम्बो संघ. आज त्या ठिकाणी पाटील साहेबांच्या देखील आठवणींना उजाळा या ठिकाणी द्यायचा. सर्वांना विनंती आहे काही क्षण आपण त्यांना देखील श्रद्धांजली इकडे करावं. उल्हास पाटील सर. ओम शांती. या ठिकाणी या हे पर्व 15 आहे. कोण जिंकणार? आदित्य, सत्यविनायक कामोठे, जेम्बो चुनाभट्टी प्रवीण सज्ज झालाय चॅलेंज देण्यासाठी या संघाला आणि सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे या ट्रॉफीकडे. कोण जिंकणार या ट्रॉफीला या पर्वामध्ये आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी? दरवर्षीप्रमाणे ही मानाची स्पर्धा, ही प्रतिष्ठेची स्पर्धा जी पाहण्यासाठी सगळे आतुर आहेत, जी खेळण्यासाठी सगळे आतुर आहेत, हा वाय आकाशाच्या दिशेने झेपावताना आपल्याला काही क्षणामध्ये पाहायला मिळेल. नक्कीच फोटोशूट केलं जात आहे. दोन्ही टीम्स अगदी सज्ज आहेत आणि वाय कट्टाची पहिली मॅच खेळणं पण सर प्रत्येकाचं स्वप्न असतं की ह्या वाय सोबत फोटो काढायचा आहे.
म्हणजे भावेश पाटीलनी पण काही स्माइल केले, भावेश पाटील पण खुश आहे आणि आकाश गुराव जबरदस्त मॅच आहे. एका साईडला अधिरा सतविनायक कामोटे, जम्बो चुनाभट्टी. वाय चषकात आहे मंगेश नारकर. ही स्पर्धा बघता बघता 15 वर्षाची झाली आहे आणि 15व पर्व काही क्षणातच या ठिकाणी सुरू होणार आहे. 32 व्यावसायिक गटातील संघ, महिला गटातील संघ, ओव्हर 40 गटातील संघ. एकदा चर्चा सर्वांना विनंती करेन की मुंबई जोरदार टाळ्यामध्ये आणि आपण सुरुवात महाराष्ट्रभर. करायची आहे. वाय मुंबई- चषक वाय चषक 2025 धमाका सुरू होतो या ठिकाणी. चर्चा अखंड महाराष्ट्रामध्ये. कोण जिंकणार, कोण हरणार, कोण गोलंदाजी करणार, कोण फलंदाजी करणार, कोण मुंबई गाजवणार, चर्चा आहे. एका साईडला जम्बो चुनाभट्टी जिंकेल की त्यांच्या विरुद्ध आदित्य सत्यविनायक कामोटे. मग भले भले सांगा या ग्राउंडवर नक्कीच एकदा जोरदार टाळ्या वाजवूया सर्वांनी. वाय चषक आपली स्पर्धा. वाय चषक, वाय कट्टा या स्पर्धेला आता काही क्षणातच सुरुवात होत आहे. मुंबई, आपली मुंबई, सर्वांची मुंबई आणि त्यातलं वडाळा सहकार नगर मंगेश नारकर मित्र मंडळ आयोजित 15व पर्व या क्रीडा स्पर्धेचं. डीजे मास्टर्स आपण राष्ट्रगीत तयार ठेवायचं आहे. एक राष्ट्रगीत केलं जाईल, टॉस केलं जाईल आणि त्यानंतर मॅचला सुरुवात करणार आहोत. पहिलं टॉस करूयात. हा सर्वप्रथम आपण सर्व खेळाडूंची पहिली ओळख करून घेऊयात. एका साईडला जम्बो चुनाभट्टी आहे. प्रवीण चव्हाण स्वतः उपस्थित आहेत. आज वाढदिवस आहे आणि आज आपल्या विभागातील यंग प्लेयर्सला घेऊन आज दाखल झाले आहेत. भाविश आहे एका बाजूला, जेम्बोचे कॅप्टन दुसऱ्या बाजूला आकाश आहे. वाय आणि कट्टा आहे. वाय केलाय कॉल आणि आलाय वायच आलेला आहे. आकाश गेली 2 वर्ष लगातार फायनल जिंकतोय. तिसरं पर्व आहे, पहिलीच मॅच. टॉस जिंकून निर्णय काय असेल, किती आनंद होतो ज्यावेळेला ही स्पर्धा खेळायला येतात आणि किती उत्कंठ असते या स्पर्धेची. आणि यावर्षी टीम कशी आहे? टॉस जिंकून पहिला फिल्डिंग करीन आणि आनंद जेव्हा पहिल्यापासून होता, जेव्हापासून वायकट्टा चालू झालेला बघायचो लहानपणी आणि नंतर मग खेळलो. हळूहळू खेळत खेळत पहिला स्टार्टिंगला हारलो, नंतर रनअप झालो, नंतर आता 2 वर्ष जिंकतोय. तर खूप मोठी टुर्नामेंट आहे आणि अंडरआर्म क्रिकेटच्या प्लेयरसाठी पण ही खूप मोठी टुर्नामेंट आहे. तर जो पण ही टुर्नामेंट खेळतो त्याचं स्वप्न असतं फायनल मारायचं आणि आम्ही आता हॅट्रिकपर्यंत पोहोचलोय. तर प्रयत्न खूप 100% करू आणि जिंकायचा प्रयत्न करू. व्यावसायिक क्रिकेटमध्ये 3 वर्ष तोच संघ ठेवणं तेवढी सोपी गोष्ट नाहीये. हे तुमचं बॉन्डिंग आता कशा प्रकारे, किंवा किती खेळाडू जे मागील वर्षी सुद्धा इकडे तुमच्या टीम मध्ये होते? अर्ध्यापेक्षा तरी जास्त माझे पूर्ण 30 टीम आहे आणि म्हणजे बॉन्डिंग खूप इम्पॉर्टंट आहे क्रिकेटमध्ये, कारण की एकत्र खेळण्याने आपली टीम वाढते. हारो किती पण चालेल पण एकत्र राहणं इम्पॉर्टंट आहे. एकत्र राहणं महत्वाचं आहे सांगतायत. दुसऱ्या बाजूला जेम्बो संघ, ही स्पर्धा खेळायचे किती उत्कंठ आणि ॲज अ कॅप्टन कसं वाटतंय? आज वाय चषक खेळताय आणि पहिलीच मॅच आहे. सेकंड इयर माझं ॲज अ कॅप्टन. इतक्या वर्ष प्रवीण काकाच लीड करत होता. इतक्या वर्ष जम्बोला एंट्री भेटत होती पण प्रवीण काका लीड करतो सर्व. सेकंड इयर आहे माझं. गेल्या वर्षी खूप प्रयत्न केला पण आम्ही जिंकलो नाही, थोड्यासाठी राहून गेलं. पण यावर्षी नाही राहणार याची काळजी घेईन मी. आता बॅटिंग करायची, किती रन करण्याचा प्रयत्न असेल? 40-45. 40-45 करण्याचा प्रयत्न आहे. एका बाजूला दिग्गज आहेत, काही यंगस्टर सुद्धा आहेत, चॅलेंज देत आहेत माजी विजेत्यांना. तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. तर येस,
आपण दोन्ही टीमची खेळाडूंची ओळख करून घेऊयात आणि मग पुन्हा जागेवर येऊन राष्ट्रगीत आणि मॅचच्या दिशेने जाऊयात. दोन्ही टीम प्रत्येक खेळाडूने आपलं ओमकार सुजित हे सगळे खेळाडूंची ओळख या ठिकाणी करून घेतली जाते. जेम्बो प्रवीण बरीच वर्ष जेम्बोला, म्हणजे जेम्बोचा सुद्धा एक इतिहास राहिलाय खूप मोठा पाटील कंपनीचा. नक्कीच त्यांचे देखील आम्ही वार्तालाप करू. हा प्रवीण, ही स्पर्धा किती वर्ष तुम्ही खेळताय? वायकट्टा यावर्षी काय म्हणाल? कसं वाटतंय माहोल, वातावरण? वातावरण तर नो डाऊट बघूनच कळतं काय हाईप आहे टुर्नामेंटची. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे लोकप्रिय नगरसेवक म्हणून खूप चांगलं काम ज्यांचं राहिलेलं आहे, तर सुनील मोरे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. झाली 15 वर्ष तर खेळलोच आहे. मागची 2 वर्ष फक्त 40+ खेळलो, पण यावर्षी मी आपल्या सगळ्या ज्युनियर्स बरोबर खेळतो ही टुर्नामेंट. खूप आवडेल तुम्हाला खेळताना मैदानामध्ये. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील असतील. सुनीलजी मोरे साहेब आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि आज आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले गेले. हे सगळे मान्यवर या ठिकाणी खेळाडूंची ओळख करून घेत आहेत. इतिहास लिहिला जाणारा या मातीमध्ये पुन्हा एकदा कोण जिंकणार यावर्षी? डीजे मास्टर्स आपण राष्ट्रगीत तयार ठेवायचं आहे. ओके, एक राष्ट्रगीत होईल आणि त्यानंतर लगेचच मॅचला सुरुवात होईल. रेडी टू फाईट. पहिली मॅच डीजे मास्टर रेडी आहात का तुम्ही? सुनील मोरे साहेब हे देखील या स्पर्धेमध्ये आवर्जून उपस्थित राहत आहेत. सगळे आयोजन कमिटी. 15वं वर्ष अख्ख्या मुंबईभर चर्चा ज्या स्पर्धेची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, अशी ही मानाची स्पर्धा आणि या मानाच्या स्पर्धेचं 15वं पर्व इकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. रेडी आहात? आपण सगळ्यांना विनंती आहे, आपल्या भारताच्या राष्ट्रगानाने आपण या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. जिथे आहात त्या ठिकाणी सगळ्यांनी जागेवर उभं राहायचं आहे. जर कॅप परिधान केले असेल तर कॅप रिमूव्ह करायच्या आहेत आणि राष्ट्रगीतासाठी आपण तयार होऊयात. एक साथ सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू कर. अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाए तव जय गाता, जन गण मंगलदायक जय भारत भाग्य विधाता, जय हे जय हे. जय वंदे मातरम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देखील या ठिकाणी असणार आहेत. दोन्ही टीम बरोबर एक फोटो सेशन होईल.
या मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये भारताच्या राष्ट्रगणाबरोबर आपल्या महाराष्ट्राचं गीत आहे. या महाराष्ट्र गीताने देखील या स्पर्धेला आपण सुरुवात करणार आहोत काही क्षणातच. आपला महाराष्ट्र भारत देशातील एक प्रमुख राष्ट्र, कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक या सर्वच बाबतीत, व्यापार, उद्योग ह्या सगळ्याच बाबतीत आपला महाराष्ट्र अग्रेसर राहिला आहे. आणि महाराष्ट्राचं गौरव गीत
हॅलो मित्रांनो, आपण इंस्टाग्रामला पण पोस्ट केली होती की बाईक बघा 2-3 दिवस आम्ही अगोदरच सांगितलं होतं की बाईक थोडं पार्किंग नीट करा, नाहीतर मॅच चालू करणार नाहीये. बघा इकडच्या स्थानिक लोकांना आपल्यामुळे त्रास होणं हे आम्हाला चुकीचं वाटतंय. त्यामुळे थोडं तुम्ही बाईक ज्या इकडे तिकडे लावल्यात आपण स्पेशल पार्किंग मागे बिल्डिंगच्या मागे तिकडे पार्क करा. बघा लगेच बाईक तिकडून साईडला काढा. मित्रांनो पहिलेच आपण पोस्ट पण त्यासाठीच केली होती की बाईकसाठी थोडं तुम्ही सहकार्य करा मित्रांनो. बाईक इकडे तिकडे कुठेही पार्क करू नका. जी पार्किंग स्लॉट आहे तिकडेच पार्किंग करा प्लीज. मेन रोडवरती रॉयल इंडस्ट्रीच्या समोर तुम्ही पार्किंग केलं तरी चालेल, तिकडे पार्किंग आहे. मेन रोडवरती डायरेक्ट पार्क करा. इकडे कुणी आतमध्ये बाईक आणू नका. कुणी मित्र येणार असेल तर युट्यूबला पण मी अनाऊन्स करतोय की मेन रोडला बाईक पार्क करा. मित्रांनो प्लीज थोडं सहकार्य करा आणि मेन रोडला बाईक पार्क करा. तुमच्यामुळे ही क्रीडा स्पर्धा अपुरी आहे आम्ही पण माहिती आहे, पण तुम्ही आलात तर टुर्नामेंट अजून नक्कीच सक्सेस आहे. बट तुमचं स्वागत आहे, बट तुम्ही बाईक मित्रांनो नीट पार्क करा प्लीज. थोडा मी विनंती करेल. चला काही क्षणातच आजच्या पहिल्या या 15व्या पर्वाच्या पहिल्या मॅचला काही क्षणातच इकडे सुरुवात होईल. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी जेम्बो संघाला आमंत्रित करण्यात आलंय. मॅच सुरू होण्याच्या अगोदर दोन्ही टीम आपला एक एक अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये गरजेचा आहे.
जम्बो टीम आपला एक प्लेअर पाठवायचा आहे. प्रवीण चव्हाण आपला एक प्लेअर पाठवा प्लीज. पीठावरती याची पण तुम्ही नोंद घ्या. इनिंग ब्रेक्स मध्ये वियंग पॅकर माझगाव आणि उरण 11 दोन्ही टीम्स आपण इनिंग ब्रेक्स मध्ये आपला टॉस केला जाईल याची तुम्ही नोंद घ्यायची आहे. मॅचला आता काही क्षणातच या ठिकाणी सुरुवात होणार आहे. 15व पर्व मंगेश नारकर मित्रमंडळाची ही मानाची स्पर्धा वाय चषक 2025. अमयजी अरुण गोले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य दिव्य सोहळा. सलामीची जोडी मैदानात दाखल होताना पाहायला मिळते. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत क्रिश, नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर भावेश आहे. धीरज गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. यस, काउंटडाऊन होईल आणि त्याच्यानंतर स्पर्धेला सुरुवात देखील होईल. अजित सर पहिलं काउंटडाऊन होईल. Seven, six, 5, 4, 3, 2, 1. Let's play. लेट्स प्ले. मॅचला सुरुवात. सर्वांना विनंती, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात या सगळ्या खेळाडूंना आपण शुभेच्छा देऊयात. या वर्षीचा मानाचा वाय चषक आता सुरू होतोय. संपूर्ण महाराष्ट्राच्या अंडरआर्म क्रिकेटला प्रश्न पडलाय की हा 15व पर्व जिंकणार कोण. वाय कट्टा वाय चषक. पहिला बॉल. या स्पर्धेची सुरुवात अवांतरच्या स्वरूपात होते. अजित निकम सर आमच्याकडे वळले कळवतात हा वाईट बॉल आहे. अवांतरच्या स्वरूपात सुरुवात होते. धीरज गोलंदाजीसाठी आहेत. फटका तर खेळलाय. एक पॉवर प्लेचं षटक सुरुवातीला पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षक जास्तीत जास्त मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत. यावेळेला समोर खेळलाय आणि या स्पर्धेतील पहिला बॉल जो जाईल सीमा रेषा पार. येथील पहिला चौकार खेळण्याचा मान जातोय भावेश यांना. भावेश पाटील यांच्या बॅट मधून, जे टीमचे कॅप्टन सुद्धा आहेत आणि त्यांच्याच बॅट मधून चौकार येताना पाहायला मिळालाय. मजा येते इकडे आल्यानंतर क्रिकेट पाहण्यासाठी. आणि पहिलीच मॅच आहे. प्रेक्षकांची गर्दी पाहना. चारी बाजूला प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. हे तर आहे वडाळा सहकार नगर. म्हटलं तर क्रिकेटचा इतिहास इकडे लिहिला गेला. लेदर बॉल क्रिकेटचे खेळाडू इकडनं दिले, टेनिस बॉलचे दिले, अंडरआर्म क्रिकेटचे दिले. असा हा परिसर वडाळा सहकार नगर. आणि तिकडे आहे सुरू वाय चषक. 15वं वर्ष. यावेळेला अक्रॉस खेळले, थोडेसे मिड विकेटच्या दिशेने बॉल मार्गस्थ केलाय. 1 रन तिकडे मिळेल. इतिहास लिहिला गेला इकडे अंडरआर्म क्रिकेटचा. महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेमधील मानाची स्पर्धा आपण सध्याच्या घडीला पाहतोय. पहिलं षटक सुरू आहे. पॉवर प्ले सुरू आहे. क्रिश आणि भावेश मैदानात आहेत. टप्पा पडतोय. थोडंसं वळण देखील. बॉल जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. इकडे कमबॅक होताना पाहिलं मिळतंय गोलंदाजांचं म्हणजे धीरज यांचं. 7 धावा धावफलकावर आहेत. पहिली ओव्हर मार्गस्थ आहे. हो हो हो, वेगात बॉल टाकलाय. थोडासा पुढे आणि एक चांगला चेंडू इकडे साकार होताना पाहायला मिळाला. क्रिकेटचा खेळच असा आहे. कधी गोलंदाजाचा, कधी फलंदाजाचा, कधी रन देणारा, कधी डॉट बॉल देणारा, कधी चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळणारा. याच मातीत गेली 15 वर्ष हे सगळं काही पाहायला मिळालं. क्या बात आहे अजित सर. वडाळा स्टेशनला आवाज जाईल आज.
चांगला बॉल सन्मान दिलाय, फक्त ढकलला बॉलला रन घेण्याचा प्रयत्नही केला गेला, अतिशय तत्परतेने थ्रो देखील त्या ठिकाणी केला खरा, परंतु एक धाव तिकडे कंप्लीट केली गेली आहे आणि 8 धावा धाव फलकावर पहिली ओव्हर संपल्यानंतर तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. रनआउट आहेत की नाही हे तिसरे पंच ठरवतील. षटक या ठिकाणी 8 धावांचं राहिलं. पॉवर प्लेचा फायदा थोड्याफार प्रमाणात पाहायला मिळाला. एक चौकार तिकडे आलाय 8 धावा धाव फलकावर. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील या सगळ्या गोष्टी आपल्याला दाखवल्या जात आहेत. एक ओव्हर संपली. 8 धावा धाव फलकावर. गोलंदाजीसाठी आकाश गुरव येत आहेत. या टीमचा एक महत्वाचा खेळाडू ज्याने देखील आपल्या कारकिर्दीमध्ये 4 सोन्याच्या चैन अंडरआर्म क्रिकेटमध्ये जिंकलेल्या आहेत. 2 सिद्धी पॅकर, 1 केटी कट्टा, गिरगावची माऊली, जयंबे या ठिकाणी देखील असा हा गोवंडीच्या देवनार परिसरातील एक दर्जेदार खेळाडू कर्णधार म्हणून गेली 2 वर्षे इकडे आदित्य सत्यविनायक कामोटे संघाचा नायक राहिलाय. समोर युवा खेळाडू क्रिश आणि जोडीला बावेश आहेत. पहिला बॉल व्हाईट बॉल घोषित. याही षटकाची सुरुवात व्हाईटने होते. धावसंख्या 9 वर जाईल. 5-5 षटकांच्या असणाऱ्या या लढती आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि सगळ्यांचं लक्ष इकडे लागलेलं आहे. कोण जिंकणार ही स्पर्धा सगळ्यांना खेळाविषयी वाटणारी प्रचंड उत्कंठा होते. कोणाला एंट्री मिळणार इथून चर्चा सुरू होते. इकडे टप्पा पडतोय, बॉल वळतोय, थोडासा कमी गतीने टाकला, थोडासा पुढे केला यावेळेला. भावेश पहिलाच मन बनवलं होतं याला मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित करायचं, परंतु तसं नाही झालं. फसवा चेंडू आला आणि तो वळताना देखील पाहिला मिळाला. कमबॅक केलाय. डॉट बॉल आलाय. अमयजी गोले साहेबांचं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भक्कम असा पाठिंबा या स्पर्धेसाठी पाहायला मिळालाय. मंगेश नारकर मित्रमंडळाची वायचषक स्पर्धा म्हटलं तर प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आलीच आणि ती पहिल्या मॅच पासून रविवारी तर माझ्या मते गर्दीचे सगळे रेकॉर्ड तोडले जातील. पहिल्याच मॅच मध्ये एवढी प्रचंड गर्दी झाली आहे इकडे. तुमच्या आमच्या सगळ्यांचा आवडता आणि लाडका क्रिकेटचा खेळ. यावेळेला सन्मान दिला. बॉलला ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता आणि इकडे विकेट आली आहे रनआउटच्या स्वरूपात. पहिला धक्का डीजे.
यावेळेला फाईन खेळतात थोडंसं. एक धाव तिकडेही मिळणार आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सुजय दाखल होताना पाहिला मिळतात बॅटिंगसाठी. ओ हो टर्न पाहिला मिळतोय. टप्पा पडला त्यानंतर टर्न होताना पाहिला मिळतोय. राहुल आहेत यष्टीरक्षकाच्या भूमिकेत, त्यांच्याकडे बॉल जाताना पाहिला मिळालाय. धावफलक 10 वर स्थिरावलेला आहे. दुसरी ओव्हर मार्गस्थ असताना पाहिला मिळते वाय चषक. सर्वांना उत्कंठ असणारी स्पर्धा, स्पर्धेला सुरुवात झाली आहे. याही वेळेला टर्न पाहायला मिळतोय. मोठा टर्न आहे या वेळेला. आकाश गुरव उगाच नाव नाही झालं या खेळाडूचं, त्याच्या मागे मेहनत आहे त्यांची. चांगला बॉल पाहिला मिळाला. पुन्हा एकदा टर्न पाहायला मिळाला. मोठा टर्न, हातभर टर्न होता यावेळेला. 10 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ आहे. 22 पाटील सुजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा आकाश गुराव. यावेळेला आमंत्रित केलं पुढे येऊन खेळण्यासाठी, फसवलं. आणखीन एक विकेट, आणखीन एक धक्का. जबाब राहिलं. त्याने 2 विकेट घेतल्या आणि रन मात्र फक्त 2 खर्च केल्या. ही स्पर्धा पहिल्या वर्षी ज्यावेळेला झाली असलपा संघाने जिंकली. घाटकोपरला पहिल्या वर्षी स्पर्धा गेली. असलपा घाटकोपर 2011, 2012 असलपा घाटकोपर, 2013 आरएम रेम्बो वडाळा, 2014 ओमकार मालाड, 2015 असलपा घाटकोपर, 2016 जॉर्ज कल्याण, 2017 विक्रोळी ब्लू स्टार, 2018 असलपा घाटकोपर, 2019 रॉयल चेंबूर, 2020 असलपा घाटकोपर, 2021 रॉयल चेंबूर, 2022 रॉयल चेंबूर, 2023 सत्यविनायक कामोठे, 2024 सत्यविनायक कामोठे. कामोठ्याला 2 वेळा ट्रॉफी गेली आहे. चेंबूरला 3 वेळा ट्रॉफी गेलेली आहे. घाटकोपरला 5 वेळा ट्रॉफी गेली आहे. विक्रोळीला एकदा, वडाळ्याला एकदा आणि मालाडला एकदा. थोडसे बॅकफुटला जात बॉलला ढकलण्याचा प्रयत्न राहिला खरा, परंतु तिकडे एकदा मिळेल. गोलंदाजीसाठी राहुल यांना आमंत्रित करण्यात आलेला आहे. राहुल ठाकूर जो खेळाडू खास रायगड जिल्ह्याच्या पेणवरून या ठिकाणी दाखल झालेला आहे. या संघाचा घटक देखील मागील काही वर्ष होताना पाहायला मिळतो. आदित्य सत्यविनायक कामोठे विरुद्ध जेम्बो चुनाबट्टी अशी ही मॅच पाहायला मिळते. पहिला सामना मंगेश नारकर मित्रमंडळाच्या या लोकप्रिय स्पर्धेचा, वाय चषकाचा, वाय कट्टा या स्पर्धेचा. ओव्हर नंबर 3. बॅकफुटला गेले. पॉईंटच्या दिशेने प्रवीण या चेंडूला ढकलतायत. 1 रन तिकडे पूर्ण केले जाईल. इकडला तामझाम थोडासा वेगळाच आहे. प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. चांगलं मैदान, चांगली खेळपट्टी, मैदानावर असणारी हिरवळ सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. आणि या स्पर्धेच्या ट्रॉफ्या युनिकच असतात, त्याही लक्ष वेधून घेत आहेत. 12 धावा धावफलकावर आहे. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. आजच्या रात्री 6 सामने खेळवायचे आहेत. यावेळेला टप्पा पडतोय. त्यानंतर व्हाईट बॉल इकडे घोषित केला जातोय. समीकरण बदलेल. अंडरआर्म क्रिकेट तुम्हाला जिंकायचंय तर अवांतर धावा या कंट्रोल करायला पाहिजे आणि क्षेत्ररक्षणामध्ये जास्तीत जास्त धावा तुम्हाला अडवायला पाहिजे. छोट्या छोट्या जागेंमध्ये, छोट्या छोट्या मैदानांमध्ये खेळलं जाणारं हे क्रिकेट मुंबईकरांनी डोक्यावर घेतलं. बॅकफुटला गेले. कव्हरच्या दिशेने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न राहिलाय. 1 रन तिकडे मिळेल. आणि मुंबईमध्ये या खेळाला एक वेगळीच लोकप्रियता लाभली. मुंबई आणि त्यानंतर आजूबाजूच्या शहरांमध्ये लोकप्रिय झाला हा खेळ. काही ठिकाणी डांबरी रस्त्यावर, काही ठिकाणी सिमेंटवर, काही ठिकाणी पेवर ब्लॉकवर, काही ठिकाणी सिमेंट, काही ठिकाणी गवत, काही ठिकाणी माती, काही ठिकाणी चिखल. जिकडे जागा मिळेल तिकडे आपण अंडरआर्म क्रिकेट खेळतो. राहुल प्रवीण यांच्यासाठी पुढे सरसावत खेळले. 1 रन तिकडे मिळेल. एका धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या 15 वर आहे. ओव्हर नंबर 3. इकडे कमी धावसंख्येमध्ये सुद्धा मॅचेस जिंकलेले आम्ही पाहिलेले आहेत आणि इकडे जास्तीत जास्त धावाही होताना पाहायला मिळाल्या. 6 चेंडू 6 चौकारही इकडे आपण पाहिलेले आहेत.
येस, सगळेच या परिसरातील खेळाडू या स्पर्धेच्या आयोजनासाठी झटताना पाहायला मिळत आहेत. यापैकी कव्हरच्या क्षेत्रात स्ट्रोक खेळलाय, परंतु तेवढीच चांगली कॅच त्या ठिकाणी पकडली आहे. वाह, प्रचंड उत्कंठा अखंड महाराष्ट्राला या स्पर्धेची होती आणि सुरुवात झाली आहे. थोडीशी अडखळती सुरुवात आहे, परंतु यानंतर आणखी 2 ओव्हर आहेत. पाहूया काय होईल. राहुलने चांगली कामगिरी केली आहे. इमारतीच्या समोर ज्या गाड्या पार्क केल्या आहेत, कृपया त्या आपण तिकडनं बाजूला घ्यायच्यात. वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे, फक्त गाडी पार्किंग आपण योग्य ठिकाणी करा. राहुल ठाकूर फ्रॉम पेन वरून दाखल झालेला मुंबईत हा गोलंदाज गेल्या काही वर्षात जबरदस्त कामगिरी करतायत, परंतु फलंदाजांनाही कामगिरी करावी लागणार आहे. आपल्या टीमसाठी धावा इकडे बनवाव्या लागणार आहेत. जेम्बो एक मोठा संघ आहे. चुनाभट्टीचा जेम्बो बॅकफुटला गेले, बॉलला ढकलण्याचा प्रयत्न राहिला, तिकडे फिल्डिंग होते, थ्रोही केला गेलाय. ही प्रोलिंग स्पोर्ट्सची टीम या स्पर्धेला लाईव्ह कव्हरेज करते. 3 ओव्हर नंतर धावसंख्या 15 झाली आहे. 4 विकेट माघारी परतलेले आहेत. पहिला डाव सुरू आहे. बॅटिंग करते जेम्बो चुनाभट्टी. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज जर पाहिलं तर एका बाजूला पवन आहेत आणि त्यांच्या जोडीला जय आहेत. तर गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा या टीमचा नायक आकाश गुराव.
आकाश गुरव. चांगला बॉल, सन्मान दिलाय, ढकलला या बॉलला तिकडे, हिट करण्याचा प्रयत्नही केला परंतु प्रयत्न सफल नाही झालाय. 1 रन तिकडे मिळणार आहे. एका धावेला महत्व आहे. अंडरआर्म एका धावेचं महत्व तुम्हाला जाणायचं असेल तर तुम्हाला अंडरआर्म क्रिकेट खेळावं लागेल आणि याच अंडरआर्म क्रिकेटची एक मोठी स्पर्धा सध्याच्या घडीला आपण पाहत आहोत. स्वतः अमयजी गोले साहेबांचं या संपूर्ण स्पर्धेवर सातत्याने बारकाईने लक्ष असतं. 17 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 4 मार्गस्थ आहे. आकाशचा हा बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलावलाय. इकडे थोडंसं क्रिकेट वेगळंही पाहायला मिळतं कारण या क्रिकेटची एक खासियत आहे, इकडनं तुम्ही उंचावरून फटके नाही मारू शकत. तुम्हाला काही बंधनं आहेत, जमिनी लगत फटके खेळावे लागतात, कंट्रोल करावं लागतं तुम्हाला फटक्यांना, परंतु मजा आहे. क्रिकेट छोट्या जागेत खेळलं जातं परंतु मजा आहे मोठी या क्रिकेटच्या खेळाची. आकाश पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. सगळे बलाढ्य संघ पहा. प्रत्येक विभागामध्ये सागर ही चर्चा सुरू आहे की आपल्या विभागातून किती टीमचं सिलेक्शन झालं, किती टीम खेळतायत, अशी चर्चा आहे. काही विभाग आपल्या विभागातील किती प्लेयर खेळतायत याची देखील चर्चा आहे. बॅकफुटला गेले, पॉइंटला खेळायचं होतं, टप्पा पडतोय, बॉल टर्न होतोय, 1 रन तिकडे मिळणार आहे. संधी देत नाहीयेत मोठे फटके मारण्याची. सुरुवातीला एक चौकार आला खरा, एका धावेने धावसंख्या पुढे जाते. ओव्हर नंबर 4 मार्गस्थ आहे परंतु तरी देखील खेळावं लागणार आहे, रन करावे लागणार आहेत, एक आव्हान ठेवावं लागणार आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. तुम्हाला कमीत कमी 30 रन तर करावे लागणार आहेत. बॉल टू बॉल देखील मॅचेस इकडे रंगलेले आहेत. इतिहास इकडला जर आपण नक्कीच उलगडून पाहिला तर 20 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 4 मार्गस्थ आहे. या षटकात देखील चांगली कामगिरी केली आहे. मागील षटकात देखील जर पाहिलं तर त्यांनी 2 विकेट घेतल्या होत्या. समोर उडवलाय बॉल, कंट्रोल नव्हता या फटक्यावर. आणखीन एक यश. आकाशच्या खात्यात 3री विकेट आलेली आहे. संघाचे 1-1, 2-2 मास्टर माइंड सुद्धा आहेत. कुणाला खेळवायचं, कुणाला घ्यायचं, कोणता प्लेअर कुठे यूज करायचा, हे सगळं काही प्रत्येक टीम मध्ये 1-1, 2-2 मास्टर माइंड आहेत आणि प्रत्येक विभागाचे सुद्धा काही मास्टर माइंड असतात. वाईट बॉल घोषित केला जातोय. अवंतरच्या स्वरूपात काही धावा आलेल्या आहेत. धावसंख्या इकडे पुढे जाईल. आकाश चांगली कामगिरी केली आहे. 3 विकेट आतापर्यंत त्यांनी मिळवलेल्या आहेत. याही वेळेला थोडासा लांब चेंडू होता, थोडस जागा बनवली, पाठीमागे गेले, क्रीजचा वापर केला, थोडस फाईन खेळले, जागा बनवली आणि गॅप शोधून काढण्यात यशस्वी राहिले. इकडे 4 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे 22. पहिली बॅटिंग करत असताना जेम्बो चुनावट्टी. आहे अजित निकम सरांची एक अनोखी शैली आहे निर्णय देण्याची. काही विशिष्ट सूचना ते करतात आणि त्यांच्या वेगळ्या अंदाजात करतात. हार्दिक येत आहेत. हार्दिकने कॅचही चांगली पकडली आहे परंतु मैदानाच्या आतमध्ये ओमकार आणि पवन यांना रन करावे लागतील. शेवटची ओव्हर आहे. एक 8-10 रन जरी आल्या मजा येईल मॅच मध्ये. बॅटिंग पॉवर प्ले. पहिलाच बॉल हिट केलाय परंतु
अशा प्रकारचे स्ट्रोक नाही चालणार अंडरआर्म क्रिकेटमध्ये. पहिल्याच बॉलवर आली आहे विकेट. बावीस आलेत बॅटिंगसाठी. शेवटची एक ओव्हर आहे. रन बनवायच्यात येणारे 5 चेंडू हे खूप निर्णायक असणार आहेत. त्यामध्ये एखाद दुसरा चौकार जाईल का, रन येतील का जिम्बो चुनाभटी या टीमसाठी. दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत एक चांगली परिस्थिती सध्याच्या घडीला तरी पाहायला मिळते, ती म्हणजे आदित्य सत्यविनायक कामोठी या टीमची मागील लगातार 2 वर्षीचे विजेते. रॉयल चेंबूर आणि असलपा घाटकोपर या अशा 2 टीम राहिल्यात जे मात्र लगातार 2 वेळा जिंकले, परंतु तिसऱ्यांदा लगातार नाही जिंकलेत. अपवादात्मक ही बाब आहे की 3 वेळा रॉयल जिंकली, 5 वेळा असलपा जिंकली आहे, परंतु लगातार 3 नाही जिंकली आहे. यावेळेला समोरच्या दिशेने चांगलाच फटका खेळलाय. यस, बॉलला सीमारेषा पलीकडे पाठवलाय. 4. तर वाट लावली. काही फरक पडत नाही तुम्ही कितव्या नंबरवर बॅटिंगला आलात, तुम्ही काय करता याला महत्व आहे. आणि शेवटच्या ओव्हरला जरी बॅटिंगला आले असेल, लक्ष हेच आहे आपल्या टीमला जिंकून द्यायचं. या चौकाराने धावसंख्या पुढे जाते. ठाकूर यांच्या बॅटमधून आलेला चौकार, धावसंख्या 26 वर गेली आहे. 4 बॉल तर अजूनही बाकी आहे. आणि जर का इकडे 7-8 रन आले आणखी तर मजा येईल मॅच मध्ये, कारण बॉल टू बॉल मॅच सुद्धा जिंकताना आपण पाहिलंय. यावेळेला आणखीन एक चांगला फटका, परंतु तिकडे धाव घेण्याचा प्रयत्न होता. त्या प्रयत्नात रनआउटची विकेट. दोन्ही टीमचे कॅप्टन यंग पॅकर माझगाव आणि उरण 11 कॅप्टन, विनंती असेल आपण मुख्य मंचाच्या जवळ येऊन थांबायचंय. खेळाडू बाद होत आहेत. भावेश मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहे. आशिषचं किरण आहे. एक चांगला फटका त्यांच्या बॅटमधून आलाय. बॅटिंग पॉवर प्लेचा फायदा घेण्याचा प्रयत्न अजूनही आहे. पहिला डाव आहे आणि या पहिल्या डावामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचं आणि त्याचबरोबर एक चांगलं आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहणार आहे. सूर्या फ्रॉम नवी मुंबई, हे देखील नवी मुंबईच्या क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे. बरीच वर्ष पाहायला मिळत आहेत. येस सर, बॅटरने रिव्ह्यू घेतला होता आणि तो अनसक्सेसफुल झालेला आहे. परंतु भावेश ठाकूर यावेळेला देखील फटका चांगला खेळला आणि निघालाय सीमारेषेने. वा 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 वा, बॉल जातोय सीमारेषा पार. 4. धावा बनवतोय झटपट पटापट. धाव संख्या पुढे गेलेली आहे. 30 धावा धाव फलकावर. बऱ्यापैकी आता धावसंख्या बनली आहे. पुन्हा एकदा हार्दिक, भावेश ठाकूर यांच्या बॅटमधून 2 चौकार आलेत आणि ते सुद्धा झटपट फटाफट. यावेळेला ऑप्टमच्या बाहेर थोडासा वेगात चेंडू टाकण्याचा बॉलचा अंदाज नाही आलाय आणि तिकडे
डॉट बॉल येईल. धावसंख्या झाली याही वेळेला फटका चांगला आहे, तेवढीच फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. 1 रन तिकडे मिळणार आहे. दुसरा रनचा प्रयत्न होईल का, परंतु पहिला डाव संपलाय. जेम्बो चुनाभट्टी टीमची धावसंख्या झाली आहे 31. मॅचला जिंकण्यासाठी पाहिजे 32. ज्या वेळेला आदित्य सत्यविनायक कामोटे टीम बॅटिंगसाठी येईल. आता जाणार आहोत आपण टॉसच्या साठी आणि सागर मोरे मुंबईतील युवा जबरदस्त समालोचक व्हॉइस ऑफ अंडरआर्म क्रिकेट सागर मोरे सरांकडे आपण जाऊयात टॉससाठी. थँक्यू. एका साईडला वाय, एका साईडला कट्टा आहे. वाय कट्टा आहे, वाय कॉल आहे आणि कट्टा आलाय. उरणकर टॉस जिंकलात. कसं वाटतं मुंबईत येऊन ही क्रीडा स्पर्धा आणि आज जो माहोल आहे, टॉस जिंकून डिसिजन काय असेल या क्रीडा स्पर्धेविषयी जरूर ऐकेल. आयोजन खूप सुंदर आहे. आम्ही पहिल्यांदा इथं मुंबईमध्ये खेळायला, पण आयोजन एक नंबर आहे. आता बघू, डिसिजन घेऊ सर्वजण. फिल्डिंग ओके. आणि अजून एक प्रश्न असेल की उरण तालुक्यातलं क्रिकेट, इकडचं क्रिकेट, इकडची खेळपट्टी, तिकडची खेळपट्टी, फरक आहे, काय म्हणशील? हा वेगळाच आयोजन आहे आणि वेगळीच रूल आहे तिथं. आम्ही फर्स्ट टाइम हे रूलमध्ये खेळतोय. खूप साऱ्या शुभेच्छा. उरण तालुक्याचा संघ आहे. एका साईडला व्ही यंग पॅकर माझगाव. मागील 3-4 वर्षामध्ये याही संघाचा बोलबाला पाहिला गेलाय. सूरज उपाध्याय त्याच वडाचा एक जबरदस्त खेळाडू. सूरज, बॅटिंगचा निर्णय घेतला गेला. या ग्राउंडवर तू अंडर 19 पण खेळलायस. कशा प्रकारे तयारी असेल ही क्रीडा स्पर्धा? वायकाटा बोललं तर खूप वरची लेवल आहे आणि इथं खेळायची वेगळीच मजा आहे. आणि पहिली बॅटिंग आली तर आम्ही 40+ मारला. बघू. आणि किती वर्ष ही क्रीडा स्पर्धा तू खेळतोयस? आठवत तर नाही, पण असं वाटतं जेव्हापासून सुरू आहे तेव्हापासून खेळतोय मी. क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. सूरज उपाध्याय वडाचा एक जबरदस्त खेळाडू आहे आणि दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. तर मला आणि अजून एक सूचना आहे, जे डगआउट आहे, प्लेयरचं डगआउट आहे, ते फक्त प्लेयर्स बसतील, बाकी सर्वांनी तिकडून साईडला व्हायचं आहे. आकाश गुरव, बाकी आपण यावरती आहे, नाही तर तिकडून सर्वांना साईडला काढायचं, फक्त आपले प्लेयर्स बसतील. एक विशेष सन्मान आपण करत आहोत. मी अमयजी घोले साहेबांना विनंती करेल की सुनीलजी मोरे साहेबांचा एक विशेष सन्मान केला जातोय. बुरंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक संदीपजी कवळे, या क्रीडा स्पर्धेचे अजून एक महत्वाचे घटक संदीपजी कवळे यांच्या हातातून सुनीलजी मोरे साहेबांचा सन्मान केला जातो. एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे सुनीलजी मोरे साहेब. धन्यवाद. धन्यवाद मोरे साहेब, आपण देखील वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी आलात. बुरंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सुनीलजी मोरे साहेबांचा एक विशेष सन्मान. त्यानंतर जनार्दन किर्दर साहेबांचा देखील एक विशेष सन्मान केला जाईल संदीपजी कवळे यांच्या माध्यमातून. आणि आमचे अमयजी घोले साहेब या क्रीडा स्पर्धेचे आयोजक. आणि धन्यवाद किर्दर साहेब, आपले देखील आभार आहे. त्यानंतर अमरीशजी ठाकूर यांचा देखील एक विशेष सन्मान केला जाईल. आणि अमरीशजी ठाकूर साहेबांचा देखील एक विशेष सन्मान आपण या कार्यक्रमामध्ये केला जातो आहे.
ओके, मॅचला सुरुवात करायची आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात. भूमिका बदलली आहे. आदित्य सत्यविनायक कामोठे बॅटिंगला, आकाश गुरव स्ट्राईकवर पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल नो बॉल इकडे घोषित केला जातो आहे. पहिल्याही डावाची सुरुवात ही अवंतरने झाली होती. याही डावाची सुरुवात अवंतरने झाली आहे. मॅचला जिंकण्यासाठी 32 धावांचा करायचा आहे पाठलाग. जेम्बो चुनाबट्टी विरुद्ध आदित्य सत्यविनायक कामोठे अशी सुरू असणारी मॅच. सध्याच्या घडीला चर्चेतील नाव आकाश गुरव बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. गोवंडी देवनारचा हा सितारा सध्याच्या घडीला बॉक्स क्रिकेटवर राज्य करतोय. बल्ली चांगला फटका. वा वा वा, जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. नवली अगदी पॉवर प्लेचा फायदा घेतला. मिड विकेटच्या दिशेने गॅप शोधून काढला. समोर 2 खेळाडू आहेत, त्यांच्या मधोमध चेंडू चौकारामध्ये पाठवला. चांगली सुरुवात. पॉवर हिटिंग खूप चांगली करतात, गॅप शोधून काढतात आणि म्हणूनच बॅटिंग बॉलिंग दोन्हीमध्ये चर्चेत आहे. आणि अंडरआर्म क्रिकेटमधील सध्याच्या घडीला चर्चेतील नाव देखील आहे आकाश गुरव. चौकार लगावला गेलाय. 5 धावा धावफलकावर आहेत एकंदरीत. 32चा करायचा पाठलाग. पॉवर प्ले मध्ये किती रन येणार त्याही बाबी खूप महत्वाच्या इकडे पाहायला मिळतात. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा पाहायला मिळतील बिपिन बॉलिंगसाठी. या वेळेला स्क्वेअर लेगला खेळायला गेले. कदाचित तो त्या फिल्डरला पास करायचा इरादा होता, परंतु तसं नाही झालं. डॉट बॉल आलाय. वाय कट्टा वाय चषक या स्पर्धेचं टी शर्ट देखील अंगावर परिधान करणे एक अभिमानाची बाब असते. आणखीन एक चांगला फटका. रा रा, या वेळेला देखील बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4-4. फटक्यांचा राजा आहे. आणि आणखीन एक, कारण जमीन लगत जे फटके जातात अंडरआर्म क्रिकेटमध्ये पाहण्यासारखेच असतात. इकडे तुम्हाला उंचावरून फटका मारण्याची मुभा नसते, काही अपवाद वगळता. जसं आम्ही प्रशांत चषकात पाहिलं, जिकडे षटकार देखील होता. नुकतीच मेलविन ट्रॉफी पार पडली, प्रशांत चषक पार पडला, सिद्धी पॅकर स्पर्धा पार पडली, भगवा चषक झाला, असलपाला घाटकोपरला देखील एक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली भटवाडीमध्ये. अशा स्पर्धा देवा प्रतिष्ठान देखील झाली आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये देखील बऱ्याचशा स्पर्धा आहेत, परंतु चर्चा सध्या वाय चषकाची, वडाळा सहकार नगरची, अमय घोले साहेबांची आणि मंगेश नारकर मित्रमंडळाची. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. पहिल्याच ओव्हरमध्ये चांगली धावसंख्या उभी केली आहे. क्रिकेटचा खेळ आपल्याला वेळ लावतो, तासन तास मैदानात बसायला लावतो, दूर दूरवरचा प्रवास करायला लावतो. आणि आज सगळ्यांचा प्रवास मुक्काम पोस्ट वडाळा सहकार नगर. या इवेला चांगला फटका पाहायला मिळाला. पहिल्याच ओव्हरमध्ये 3 खणखणीत चौकार लगावलेत आकाश. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती. काय बॅटिंग केली आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये तुटून पडलेत आकाश गुराव. जेम्बो संघ देखील तेवढाच चांगला आहे, कमबॅक करावं लागेल. याही वेळेला कडक फटका. टाळ्यांचा गजर व्हायला हरकत नाहीये. काय बॅटिंग करतायत आकाश गुराव.
4 खणखणीत चौकार लगावलेत पहिल्याच ओव्हरमध्ये. यावेळी ऑप्टमच्या बाहेरचा बॉल धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय. एक धाव त्या ठिकाणी बॅटने आली आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 32 करायचे. पहिल्याच ओव्हरमध्ये धावसंख्या झाली ती 19 धावा. आकाश गुरवची अप्रतिम बॅटिंग. 4 चौकार लगावलेत आणि ते सुद्धा कडक. लगातारचे 3 चौकार या स्पर्धेत मारण्याचा कारनामा सुद्धा आकाशच्या डाबावर लगावला गेलेला आहे. हॅलो, एक विशेष सन्मान आपण आपल्या महिला भगिनीचा देखील करणार आहोत. कोमलताईंचा देखील एक विशेष सन्मान आज आपण या कार्यक्रमामध्ये केलं आहोत आणि धन्यवाद कोमलताई. आज आवर्जून या क्रीडा स्पर्धेसाठी दरवर्षी क्रीडा स्पर्धेसाठी येत असतात. कोमलताईंचा आपण एक विशेष सन्मान करत आहोत. थँक्यू सो मच. आणि उद्या देखील इकडे महिलांच्या मॅचेस खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतील. त्यानंतर चित्राताई पाटील यांचा देखील एक विशेष सन्मान आपण करत आहोत. चित्राताई पाटील यांचा देखील एक विशेष सन्मान आपण या कार्यक्रमामध्ये करत आहोत. संदीपजी कवळे यांच्या हातातून आपण पाहिलं चित्राताई यांचा देखील एक विशेष सन्मान. त्यानंतर दीपकजी पाटील यांचा देखील एक विशेष सन्मान करत आहोत आपण. दीपकजी पाटील साहेब आज याच ग्राउंडवरती अगदी खूप वर्ष त्यांचा देखील आपण सपोर्ट राहिला गेला आहे. त्यानंतर पार्वतीताई माने यांचा देखील एक विशेष सन्मान करत आहोत. मी संदीपजी कवळे यांना विनंती करेल की पार्वतीताई माने यांचा देखील एक विशेष सन्मान करत आहोत. आणि त्यानंतर सविताताई देशमुख यांचा देखील एक विशेष सन्मान केला जाईल. वाह, आणखीन एक फटका. सविताताई पुन्हा एकदा बॅटर तोच आकाश गुरव. बल्ली. एक मिनिट. त्यानंतर देशमुख यांचा देखील एक विशेष सन्मान आपण या कार्यक्रमामध्ये करत आहोत. क्रिकेटमध्ये अंडाराम क्रिकेटमध्ये सध्या त्याचं प्रात्यक्षिक आपण पाहतोय. का चर्चा आहे याही वेळेला. फटका चांगला खेळलाय खरा, अडवला जातो. त्यानंतर कविताताई कोकरे यांचा देखील एक विशेष सन्मान आपण करत आहोत. कविताताई कोकरे. चोवीस धावा धाव फलकावर आहेत. यावेळेला बॅकफुटला जात खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल यष्टीरक्षकांकडे जाईल. कविताताई कोकरे यांचा देखील एक विशेष सन्मान केला जाईल. कविताताई आपण या. त्यानंतर रुपेशजी मोहिते यांचा आपण एक विशेष सन्मान आपण करत आहोत. आणखीन एक जबरदस्त फटका. रुपेशजी मोहिते यांचा देखील एक विशेष सन्मान आपण या कार्यक्रमामध्ये करत आहोत. धन्यवाद रुपेशजी मोहिते साहेब. विजयाच्या उंबरठ्यावर आणखीन एक चांगला फटका. यावेळेला ऋतिक फ्रॉम वडाळा. माजी विजेते लगा सन्मान केला जाईल. यानंतर निकिताताई दळवी यांचा देखील एक विशेष सन्मान करत आहोत. निकिताताई दळवी.